आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी राजकीय वर्तुळातून आहे। महाविकास आघाडीतून राज्यसभेच्या जागेसाठी शरद पवार यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याची शक्यता आहे। शरद पवार यांच्या नावाला काँग्रेसकडून सुद्धा पाठिंबा आहे। दिल्लीमधून आणि राज्यातून या नेत्यांकडून शरद पवार यांच्या नावाला ग्रीन सिग्नल सुद्धा मिळालाय। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत। अधिकची माहिती जाणून घेऊया। जुई जाधव आपल्या सोबत आहेत। जुई, आता मवियामधून राज्यसभेच्या जागेसाठी शरद पवार यांचे नाव जवळपास निश्चित झालेले आहे आणि याच नावासंदर्भात मवियाची बैठक सुद्धा होणार आहे। या बैठकीसंदर्भातले काय अपडेट्स आहेत? ऋतुजा, आपण पाहतोय राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची उद्याची शेवटची तारीख आहे। मात्र महाविकास आघाडीमधून कोणाच्या नावाला उमेदवारी दिली जाणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही। राज्यसभेसाठी पुन्हा एकदा शरद पवारांच्या नावांची वर्णी लागेल अशीच शक्यता वर्तवली जात आहे। काल आपण पाहिलं तर मग सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी गेले होते मातोश्रीवर आणि त्यानंतर आज काँग्रेसच्या पक्षातून एक माहिती समोर येते। ती माहिती म्हणजे की जर शरद पवारांचं नाव निश्चित होणार असेल, जर शरद पवार जाणार असतील राज्यसभेसाठी, तर काँग्रेसलाही त्यांच्या नावाची हरकत नसणार आहे। काँग्रेसही त्यांच्या नावाला पाठिंबा देण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत। शरद पवार यांच्या नावासाठी केवळ राज्यातूनच नाही तर दिल्लीतून देखील ग्रीन सिग्नल मिळाला आहे। त्यामुळे शरद पवार जर उमेदवार असतील महाविकास आघाडीचे तर त्यासाठी काँग्रेस पक्षाची हरकती नसणार आहे। काँग्रेस पक्षही आपल्या पहिल्या पसंतीची आणि दुसऱ्या पसंतीची मतं कोणाला कशी देतील याचं आकलन करणार आहे आणि शरद पवारांचं नाव निश्चित झालं तर काँग्रेस पक्षही त्यांना पाठिंबा देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे त्यांच्या नावासाठी। आज बैठक होणार आहे महाविकास आघाडीची आणि या बैठकीमध्ये अंतिम निर्णय घेऊन आज संध्याकाळपर्यंतच नाव जाहीर केलं जाईल। ऋतुजा, निश्चित, आणि त्यामुळे मवियामधील या एका नावेचा तिढा आता जवळपास सुटला असं म्हणता येईल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।